अभी तक आप लोगों ने स्टडी किया है 4 युनिट. ओके, आतापर्यंत आपण 4 युनिट शिकलोय. युनिट 1 मध्ये बेन्झीन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. युनिट 2 मध्ये आपण स्टडी केलंय फिनॉल, अरोमॅटिक अमाइन्स आणि अरोमॅटिक ऍसिड्स. युनिट 3 मध्ये आपण डिस्कस केलंय फॅट्स अँड ऑइल्स. ओके, तर युनिट 4 मध्ये तुम्ही अभ्यासलाय पॉली अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. आजचा आपला टॉपिक जो आहे तो पुढला युनिट आहे, जो आहे सायक्लो अल्केन. जर नाव पाहिलं तर नावामध्येच तुम्हाला लक्षात येईल की अर्धा टॉपिक तुम्ही स्टडी केलेला आहे आणि अर्धा टॉपिक आता स्टडी करायचं. बघा, जसं मी लिहिलंय वरती, त्याच्यात कशा पद्धतीने लिहिलंय की सायक्लो अल्केन हा तुमचा पूर्ण टॉपिक आहे. याच्यापैकी अल्केन हा टॉपिक तुम्ही अभ्यासलाय माझ्या मताने 11वी क्लास पासून तुम्ही हे अभ्यासता. अल्केन म्हणजे काय आलं? CH4 मिथेन, C2H5 इथेन, C2H6, ओके, C3H8. ओके, हे झालं अल्केन. आता सायक्लो काय, तर ह्याच अल्केनचं सायक्लिक स्ट्रक्चर. आता पहिल्याचं सायक्लिक स्ट्रक्चर होणार नाही, दुसऱ्याचं नाही होणार, पण तिसऱ्याचं होऊ शकतं. तर मी याला थोडं वेगळ्या पद्धतीने लिहितोय. CH3 CH2 CH3. आता मी याला बघा, CH2 CH2 काय केलं, याला 2 आणि सायक्लिक स्ट्रक्चर. ओके, हे स्ट्रक्चर जे आहे हे तुमचं सायक्लो अल्केनचं स्ट्रक्चर आहे. पहिला मेंबर, जसं अल्केनचा पहिला मेंबर हा मिथेन आहे, त्याच पद्धतीने तुमच्या सायक्लो अल्केनचा पहिला मेंबर हा सायक्लोप्रोपेन हा आहे. म्हणजे अल्केनची अरेंजमेंट अशा पद्धतीने करायची की जे स्ट्रक्चर येईल ते सायक्लिक असेल. ओके, ते आता ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल तर बघा, अल्केनचा काय होता, CnH2n+2. याचा फॉर्म्युला आहे CnH2n किंवा CH2n टाइम्स. n इज इक्वल टू any integer number more than 3, 4, 5, 6, 7, 8 अशा पद्धतीने राहील. ओके, यालाच आपण सायक्लो अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणू. बरं, याची नावं कशी द्यायची? आता हे जे सायक्लो अल्केन आपण म्हटलं सायक्लोप्रोपेन, तर याच्यात बघा काय केलं. याच्यात आपण प्रोपेन का म्हटलं याला, कारण याच्यामध्ये किती कार्बन आहेत, 3 कार्बनचा आपला कोणता आहे अल्केन, प्रोपेन. पण स्ट्रक्चर प्रोपेनचं आहे का, नाही, सायक्लिक आहे, म्हणून मी ह्याला फक्त अगोदर सायक्लोप्रोपेन हे. ओके, हे झालं तुमचं IUPAC सिस्टीमनी नॉमनक्लेचर, IUPAC सिस्टीम. परंतु कॉमन सिस्टीमने ज्यावेळेस नाव देतो त्यावेळेस काय करायचं, किती मिथिलीन ग्रुप आहेत, किती CH2 ग्रुप आहेत त्याच्यात, 3 म्हणजे ट्राय मिथिलीन. हे याचं कॉमन सिस्टीमने नॉमनक्लेचर आहे. इट इज अ बाय कॉमन सिस्टीम. ओके, हे कॉमन सिस्टीमने आपण याची नावं देतो. आता मी पुढलं एक्झाम्पल लिहितो म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं इलुस्ट्रेशन येईल किंवा लक्षात येईल की कशा पद्धतीने याची नावं द्यायची आहेत किंवा नॉमनक्लेचर कशा पद्धतीने करायचं आहे. ओके, आता बघ, CH2 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 CH2. आता ह्याच्यात किती कार्बन, नंबर ऑफ CH2 ग्रुप्स आहेत, 4 CH2 ग्रुप किंवा नंबर ऑफ कार्बन 4. 4चा काय होतो आपला अल्केन मध्ये, ब्युटेन. जर याला तुम्ही IUPAC सिस्टीमने नाव दिलं तर काय होईल अगोदर, सायक्लो ब्युटेन. आणि कॉमन सिस्टीमने नाव दिलं तर 4 CH2 ग्रुप आहेत म्हणून टेट्रा, 4ला आपण काय म्हणतो, टेट्रा मिथिलीन. हे झालं सायक्लिक स्ट्रक्चरचं एक्झाम्पल. हे 2 आहेत. आता याच्या पुढे जर मी याच्यात अजून एक कार्बन किंवा CH2 ऍड केला, हे CH2 CH2 CH2
हा CH2 आणि हे CH2. किती झाले याच्यात CH2? बघा बरं, 5 CH2 झाले. बरोबर आहे. 5 CH2 म्हणजे पेंटा मिथिलीन. हे नाव कोणत्या पद्धतीने झालं याचं? कॉमन सिस्टीमने. आणि IUPAC सिस्टीमने काय येईल? सायक्लो पेंटेन. हे सायक्लोपेंटेनच्या मदतीने याचं अशा पद्धतीने नाव येईल. ओके. आता आपण परत पुढे काही एक्झाम्पल्स पाहू. CH2 आता यामध्ये आहेत 6 CH2 म्हणजेच हेक्झा मिथायलीन और मिथिलीन. आणि IUPAC सिस्टीमने नाव काय येईल? सायक्लो हेक्झेन. Okay, this is the name given by the IUPAC system, कॉमन सिस्टीम. दोन्ही पद्धतीने आपण नावं द्यायचं यात डिस्कस करत आहोत. आता ह्या स्ट्रक्चरला जर आपण प्रत्येक वेळेस CH2 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 लिहू तर इट विल टाइम कन्झ्युमिंग. ओके, बरोबर आहे, वेळ जास्त लागेल. तर याला शॉर्ट मध्ये जसं आपण बेन्झिनचं स्ट्रक्चर लिहितो तशाच पद्धतीने पण लिहू शकतो, परंतु आत फक्त डबल बॉन्ड्स वगैरे द्यायची नाहीत. हे स्ट्रक्चर आहे हेक्झामिथिलीन किंवा सायक्लोहेक्झेनचं. हे स्ट्रक्चर आहे सायक्लोप्रोपेन और ट्राय मिथिलीन. हे स्ट्रक्चर आहे सायक्लोब्युटेन किंवा टेट्रा मिथिलीनचं. हे आहे पेंटामिथिलीन किंवा सायक्लोपेंटेनचं. ओके. आता बघ, याच्यानंतर याच्यात जर आपण सबस्टिट्यूशन दिले तर नॉमनक्लेचर कसं येईल? आतापर्यंत फक्त आपण बेसिक रिंग पाहिलं. ओके. त्याच्यानंतर आपण डिस्कस करू की याच्यामध्ये जर आपण सबस्टिट्यूशन दिले तर कशा पद्धतीने याचं नाव देता येईल. ओके. आता सबस्टिट्यूटेड साठी तर ज्या पद्धतीने आपण बेन्झिन रिंग मध्ये डिस्कस केलं होतं की ज्या कोणत्या पॉइंटला पहिला सबस्टिट्यूशन असेल तो कार्बन नंबर 1 होईल. त्याच्यानंतर दुसरा सबस्टिट्यूशन और क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज दोन्ही पद्धतीने जाऊ शकतो. पण कधी क्लॉकवाईज, ज्यावेळेस इकडं सबस्टिट्यूशन असेल किंवा त्याला कमीत कमी नंबर. तर आपण हे पहिलं सबस्टिट्यूशन 2 3 4 5 6 त्याच पद्धतीने प्रत्येकाला 1 2 3. इथं जर सबस्टिट्यूशन असेल तर 1 2 3 4. इकडे सबस्टिट्यूशन असेल तर 1 2 3 4 5. आलं. ह्या पद्धतीने आपल्याला नंबरिंग द्यायचं आहे. नंबरिंग दिल्यानंतर याला नाव कसं द्यायचं? आता इथं काही नाही याचा अर्थ इथं आहे CH3. तर याचं नाव काय येईल? तर 1 मिथाइल सायक्लोप्रोपेन और मिथाइल सायक्लोपेंटेन. 1 मिथाइल साइक्लोप्रोपेन और मिथाइल सायक्लोप्रोपेन. दोन्हीत फरक काय? दोन्हीमध्ये फरक काय? तर 1 मिथाइल सायक्लोप्रोपेन मध्ये जस्ट मेन्शन द नंबर, पोझिशन मेन्शन केलेली आहे सबस्टिट्यूएंटची. तर जे खालचं नाव आहे याच्यामध्ये पोझिशन मेन्शन नाही आहे. ओके. त्याच पद्धतीने जर मी आता याचं नाव द्यायचं ठरवलं ज्याच्यात की 4 कार्बन आहे तर काय येईल याचं नाव? 1 मिथाइल सायक्लोब्युटेन और मिथाइल सायक्लोब्युटेन. याचंही त्याच पद्धतीने येईल 1 मिथाइल सायक्लोपेंटेन और मिथाइल सायक्लोपेंटेन. याचं पण
त्याच पद्धतीने 1 मिथाइल सायक्लोहेक्झेन और सायक्लोहेक्झेन, मिथाइल सायक्लोहेक्झेन अशा पद्धतीने याचं नाव. नेक्स्ट, आता जर डाय सबस्टिट्यूशन असतील तर नंबरिंग कशा पद्धतीने जाईल? वन, टू, थ्री, फोर, फाईव्ह. का बरं? आता बघा हेच बरोबर का आहे आणि या साईडनी का. तर एक तर कुठल्याही दोन्ही मिथाइल ग्रुप आहे, कुठल्याही याला एक कन्सिडर करा, आणि दुसरा जो आहे, फॉर एक्झाम्पल मी याला जर एक कन्सिडर केलं तर नंबरिंग कशी यायला हवी? 2, 3, 4, 5 नाही, तर नंबरिंग येईल 2, 3, 4, 5. बघा जी रेड मार्कनी केलेली आहे त्याच्यात सुद्धा मिथाईलला फर्स्ट आहे आणि ब्ल्यू मार्कनी केलेली सुद्धा CS3 ला फर्स्ट आहे. परंतु दुसरा नंबर जो दिला आपण तो दुसऱ्या सबस्टिट्युएंटला दिलेला आहे. या रेडच्या केसमध्ये याला आणि या ब्ल्यूच्या केसमध्ये याला. ओके, तर हे का बर? तर मिनिमम नंबर सबस्टिट्युएंट्सला आला पाहिजे, मिनिमम नंबर, दॅट्स वाय. आता याचं नाव काय येईल मग? 1,2 डाय मिथाइल सायक्लोपेंटेन. 1,2 मिथाइल 1,2 डायमिथाइल सायक्लोपेंटेन. ओके, हे याचं नॉमनक्लेचर आहे. अशाच पद्धतीने आता आपण नाव देऊ शकतो एकापेक्षा जास्त सबस्टिट्यूएंट असणाऱ्या सायक्लिक कंपाऊंड्सला. ओके, बघा आता. याच्यात आता ह्याचं स्ट्रक्चर थोडस वेगळं आहे. नंबरिंग आपल्याला द्यायची आहे. ओके, अशा सबस्टिट्युएंट्सना की ज्याला कमीत कमी नंबर यायला हवा. ओके, बट असं नको व्हायला की सगळ्यात कमी कोणाला द्यायचं. सगळ्यात फर्स्ट नंबर जो द्यायचा आहे तुम्हाला अल्फाबेटिकली फर्स्ट, म्हणजे 2 और मोर सबस्टिट्युएंट आहेत. इथं आहेत का? आहेत. किती आहेत? 2 मिथाइल ग्रुप आहे, 1 इथाइल ग्रुप आहे. नंबरिंग ऑफ द कार्बन ॲटम्स ऑफ द रिंग कशी द्यायची आहे? अल्फाबेटिकली जो पहिल्यांदा येईल ना त्याला सगळ्यात कमी नंबर यायला हवा. ओके, सगळ्यात कमी नंबर यायला हवा. आता एकापेक्षा जास्त आहेत, इथं आहेत 2 मिथाइल ग्रुप आणि 1 इथाइल ग्रुप. अल्फाबेटिकली इथाइल अगोदर, तर आपण इथं देऊन बघूया. ओके, इथाइलला 1 नंबर दिला तर मिनिमम नंबर या साईडने गेला तर 2, 3, 4 येतोय. 2, 3, 3, 4, 5, 6. आता पॉसिबिलिटी बघूया. आता हे जे अल्फाबेटिकल आहे ते दोन्ही पद्धती. ओके, आता बघा जर आपण या मिथाईलला दिला तर 1, 2, 3, 4, 5, 6. आता बघा पॉसिबिलिटी काय काय होईल. याला जर 1 दिला तर याला 3,4 येतो. ओके, दुसरी पॉसिबिलिटी आहे मिथाईलला जर 1 दिला 1,2 तर याला 5 येतोय. ओके, जर याला दिलं तर 2, 3, 1, 2, 3 तर पेन यूज करतो. 1, 2, 2, 3, 4, 5, 6. तर या केसमध्ये काय होते? 1, 2 आणि 4. तर लोवेस्ट नंबर कोणत्या केसमध्ये यायला आणि जवळ यायला? तर हा या केसमध्ये येतो. ओके, 1, 2, 3 म्हणजे फर्स्ट पोझिशनला इथेल म्हणजे काय येईल याचं नाव? 1 इथाइल 3,4 डाय मिथाइल cyclohexane. Cyclohexane. Is it clear for all of you? These are the
nomenclatures given as per the substitutions. Okay. Now we will discuss some more nomenclature examples. आता या केसमध्ये दोन पार्ट या स्ट्रक्चरचे आपण करूयात. एक आहे ओपन चेन, ज्याच्यात की किती कार्बन आहेत, 1 2 3 4 5 कार्बन, आणि याला एक रिंग स्ट्रक्चर आहे ज्याच्यात आहे 3 कार्बन. आता याच्या दोन्ही मध्ये आपल्याला पॅरेंट कोणाला कन्सिडर करायचं, सायक्लिकला का नॉन सायक्लिकला? तर बघा, अशा केस ज्या वेळेस असतील त्यावेळेस तुम्हाला एक करायचं की ज्या सायकल मध्ये किंवा ज्या पार्ट मध्ये मोर नंबर ऑफ कार्बन असतील, जास्त नंबर ऑफ कार्बन असतील, त्याला तुम्हाला पॅरेंट कन्सिडर करायचं. म्हणजे इथं 5 कार्बनचा पेंटेन हा तुमचा पॅरेंट होईल आणि सबस्टिट्युएंट होईल तुमचा हा सायक्लिक कंपाऊंड. मग नाव काय येईल? 3 सायक्लोपेंटेन. ओके. आता काय येईल इथं? सायक्लोप्रोपेन हा तुमचा सबस्टिट्युएंट आहे. 3 सायक्लोप्रोपेन पेंटेन. ओके. अशा पद्धती यालाच आपण असं लिहू शकतो, पेंटेन 3 सायक्लोप्रोपेन. आता प्रोपेन येईल का? आपण सबस्टिट्युएंटला प्रोपेनचं काय करायचं अल्केन मध्ये? इट विल बिकम द प्रोपाइन. सो द ऍक्च्युअल नेम ऑफ दिस विल बिकम नाउ आफ्टर द suffix addition, that is 3 cyclopropyl pentane. आफ्टर द प्रोपेनचं ईएनई काढायचं त्या ठिकाणी वायला, जसं आपण अल्केनला करायचो सेम पद्धतीने तुम्हाला इथं पण वर्कआउट करावायचं आहे, ज्या पद्धतीने अल्केन मध्ये करायचो आपण, इन द सिमिलर वे. ओके. अनदर एक्झाम्पल. आता या केसमध्ये काय आहेत? ओपन चेन किती कार्बनची आहे? 4 कार्बनची, आणि दुसरी आहे 6. तर पॅरेंट काय होईल? 6 कार्बन वाला, म्हणजे आत रिंग नाहीये. ओके. म्हणजेच इथे येईल 1 1. आता याच्यात बघा 2 3 4 5 6. याचं नंबरिंग येईल 1 1 डॅश, इकडे 1 डॅश 2 3. ओके. 1 1 डॅश का बरील बघा. हे पॅरेंट सायक्लो हेक्झेन हा तुमचा पॅरेंट झाला. याचं सबस्टिट्युएंट आहे 1, कारण सायक्लोहेक्झेन 1 डॅश ब्युटेन. ओके. 1 डॅश मिथाइल प्रोपाइल सायक्लोहेक्झेन, कारण हे मिथाइल. ओके. आता इथे सायक्लिक ह्या कार्बन लाटाच्या इथून लॉंगेस्ट चेन ही, आणि हे एक वेगळं सबस्टिट्यूट, म्हणजे इथे 2 आहेत. ओके. किंवा
यालाच आपल्याला असे म्हणता येईल 2 ब्युटेन सायक्लोहेक्झिन ऍट सेकंड पोझिशन. ओके, नेक्स्ट. ओके, दिस इज द एक्झाम्पल. आता याच्यामध्ये बघा किती आहेत, ओपन चेन काय आहे ही, मग याच्या फर्स्ट पोझिशन 2 3 4 5 6. ओके, CS2 CS2 CS3. बघ बघा, पॅरेंट सायक्लोहेक्झेन, बरोबर आहे. आता हे 4 कार्बन म्हणजे फर्स्ट पोझिशनला 1 ब्युटाइल सायक्लोहेक्झेन, 1 ब्युटेन येईल, त्याचं ब्युटाइल होईल आणि सायक्लोहेक्झेन हे स्ट्रक्चर येऊन जाईल. ओके, दिस इज ऑल अबाउट द नॉमनक्लेचर ऑफ ओपन चे सॉरी सायक्लो अल्केन्स. त्याच्यामध्ये जर एखादा अनसॅच्युरेशन आला तर काय करायचं. फॉर एक्झाम्पल, दिस विल बी द cyclic structure along with a one unsaturation. एक अनसॅच्युरेशन आहे तर नंबरिंग कशी असेल, मिनिमम नंबर हा डबल बॉन्डला आला पाहिजे, त्यानुसार 1 सायक्लो कशाचं स्ट्रक्चर आहे, ब्युटेनचं. ब्युटेन येईल का, नाही येणार, एएनईच्या ठिकाणी येईल ENE, 1 सायक्लो ब्युटीन. दिस विल बी द नेम ऑफ दिस स्ट्रक्चर. Now